गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत समुद्राच्या लाटा पोहोचल्यात। मंदिरापर्यंत 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा आल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। यंदाच्या पावसाळ्यामध्ये समुद्रातील ही सर्वात मोठी भरती असल्याचं म्हटलं जातं। जालन्याच्या परतूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे अंगलगाव आणि शेलगाव या परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामा करत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात। अक्कलकोटमध्ये दमदार पावसामुळे कुरनूर धरण 95% भरले। लवकरच कुरनूर धरण 100% भरण्याची शक्यता आहे। त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील 3 नगरपरिषद आणि 52 गावांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटलाय। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आलेला आहे। नदीवरती असलेला पूल पाण्याखाली गेलाय। पुराचं पाणी वाढत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 23 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आलेले आहेत। दरवाजातून 91,855 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 3 धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली। धरणातील पाणीसाठा 83% पोहोचलाय। तर तीव्रता पाहूनच विसर्गाबाबत निर्णय घेता येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली। खोपोलीसह खालापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे खालापूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर अनेक सखल भागात पाणी साचलंय। गोंदियातील जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नाल्यावरील पुलावरती पाणी साचलंय। पुलावरून 1.5 ते 2 फूट पाणी वाहत आहे। त्यामुळे 2 गावांचा संपर्क तुटलाय। रायगडच्या महाडमधील नडगावात मुसळधार पावसाने घर कोसळलंय। स्वयंपाकघराचा भाग कोसळून लाखोंचं नुकसान झालंय। तर घरातील वृद्ध महिला आणि तिचा नातू हॉलमध्ये असल्यामुळे त्यांचं प्राण वाचलाय। मुसळधार पावसामुळे फतेगडच्या भिंतीचा एक भाग कोसळलाय। त्यामुळे 2 घरांना याचा धोका निर्माण झालाय। प्रशासनाने तात्काळ पंचनामा करत घर रिकामं करण्याचे आदेश दिलेत। पण आमचं आधी कायमस्वरूपी पुनर्वसन करा, मगच आम्ही घर रिकामं करू असा ठाम आणि संतप्त इशारा स्थानिकांनी प्रशासनाला दिलाय। हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे। 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। पूर परिस्थितीप्रमाणे परिस्थिती उद्भवू नये, रस्ते मार्ग बंद होऊ नयेत, विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत याकरता जिल्ह्याभरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबईतील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे। तर दुसरीकडे पावसाचा वेग वाढल्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवतानाही कसरत करावी लागते। मुसळधार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या वेशीवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक आणि ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक दोन्ही ठिकाणी ठप्प झाली आहे। दोन्ही लेनवरती वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवासी मात्र हैराण झाले। नवी मुंबई शहरात सरासरी 57.28 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। सर्वाधिक पावसाची नोंद बेलापूर रोड परिसरात झालेली आहे। या ठिकाणी 93% पाऊस पडलाय। तर याच्या तुलनेमध्ये कोपरखर्णे परिसरात केवळ 39.90% पावसाची नोंद झाली आहे। हा सर्वात कमी पाऊस झालेला विभाग ठरला आहे। वसई विरारमध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली। त्यामुळे सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेलेत। संकेश्वर नगर, गालानगर, राजनगर, शिर्डीनगर, सेंट्रल पार्क या ठिकाणी पाणी साचलंय। मुंबईला पावसाचा फटका बसलाय। चैतन्यनगर नेव्हल कंपाऊंड या ठिकाणी बॉम्बे पब्लिक शाळा परिसर आणि आसपासच्या चाळीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अनेकांच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे। मुसळधार पावसामुळे भांडूप LBS मार्गावरती ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती पाणी साचलंय। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडाली। मुंबई उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। अंधेरीमध्ये मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। त्यामुळे सबवेतून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आणि यावेळेला पोलिसांनी बॅरिगेट सुद्धा लावले। ठाण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वातावरणामध्ये गारवा पसरलाय। तर ठाण्यातील टोलेचंग इमारती धुक्यामध्ये लपल्याचं दिसून येत आहे।
आणि एक महत्त्वाची बातमी संदर्भातली समोर येते। पालघर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील अंगणवाडी असतील, शाळा आणि महाविद्यालयांना त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा प्रशासन खबरदारी घेताना दिसत आहे आणि जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांनी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। पालघर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। जालन्यात मागील 1 महिन्यापासून वीज पुरवठा नसल्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे। मागील 1 महिन्यापासून वीज पुरवठा खंडित असल्यामुळे तक्रारी केली, मात्र कोणीही दखल न घेतल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहराला सध्या उकरड्याचं स्वरूप प्राप्त झालंय। शहादा शहरात जागोजागी कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले। ड्रोनच्या माध्यमातून औषध पुरवण्याची पहिली चाचणी नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागातर्फे यशस्वीरित्या घेण्यात आली। मुंबईच्या IIT मधील प्राध्यापक धवनील शुक्ला यांच्या समवेत आरोग्य विभागाने चाचणी केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं। जवळपास 620 कोटींचा निधी खर्चून सुद्धा महामार्गावरती खड्डे असल्यामुळे व्हाईट टॅपिंगचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याची कबुली गणेश नाईक यांनी दिली आहे। हिंगोलीतील आजेगाव ते ताकतोडा या रस्त्याच्या निकृष्ट कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली आहे। कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदाराला रस्त्याचं काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याचे सक्त निर्देश दिले। निधीअभावी नंदुरबार तालुका क्रीडा संकुलाचं ठेकेदारांनी काम थांबवलेलं आहे। पैसे न दिल्यामुळे ठेकेदाराने चक्क काम बंद पाडत कामाच्या ठिकाणी फलक लावलेला आहे। त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या। अकोला जिल्ह्यातील पोपटखेड ते नरनाळा या किल्ला दरम्यान रस्ता जो आहे तो मागील 6 महिन्यांपासून रखडलाय। रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे त्याचा पर्यटनावर सुद्धा परिणाम होतो। रस्ता बांधण्यासाठीचं सामान धूळ खात पडलंय, मात्र शासकीय उदासीनतेमुळे हा रस्ता अद्यापही रखडून पडलाय। जळगाव जिल्ह्यातील विविध 23 ठिकाणी 66 जनावरांना लंपीची लागण झाली आहे। लंपीच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे। यावेळेला घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सांगलीच्या खानापूर तालुक्यातील कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहे। चालू शैक्षणिक वर्षापासून उपकेंद्र सुरू करायचं असल्यामुळे खानापुरातील 4 जागांची पाहणी करण्यात आली। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने मोठी कामगिरी केलेली आहे। वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर राज गजभिये यांनी दिल्लीवरून पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। शासकीय रुग्णालयात अशा पद्धतीची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली। आंबेगाव तालुक्यातील कोशिंबे या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरासमोर पहाटेच्या सुमारास तब्बल 3 बिबटे एकाच वेळेला फिरताना आढळले। त्यातील एका बिबट्याने कोठ्यात बांधलेल्या वासरावरती हल्ला केला, तर संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पुसगाव या ठिकाणी ग्रामस्थांनी प्रस्तावित स्टोन क्रशर प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। पुसगाव ते मुंबई मंत्रालय असा पायी लाँग मार्च गावकऱ्यांनी सुरू केलाय। 3 गावचे शेतकरी आणि ग्रामस्थ या मोर्चामध्ये सहभागी झाले। गणेशोत्सव अवघ्या 1 महिन्यावरती येऊन ठेपलाय आणि याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील ठिकठिकाणी ढोल ताशा पथकांकडून सराव अगदी जोमानं सुरू आणि अशाच एका सराव समारंभाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी चक्क स्वतः ध्वज सराव केला आणि याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतो। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात आजपासून लाडूचा सशुल्क प्रसाद वाटप आता सुरुवात होते। गेल्या 6 वर्षांपासून बंद असणारा लाडू प्रसाद आजपासून भाविकांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। भाविकांना प्रति लाडू 30 रुपये मोजावे लागणार आहे। श्रावण मास निमित्ताने सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर हे रोषणाईने उजळलेलं आहे। सिद्धेश्वर रामेश्वराच्या समाधीला विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे। आजपासून शिर्डी नगरीमध्ये साई चरित्र पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे। 25 जुलैपासून 1 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या सोहळ्यानिमित्ताने साई चरित्र ग्रंथासह साईबाबांच्या फोटोची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली।
भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरातील सिंधी लाईन मार्गावरती 14 गावांना जोडणाऱ्या जलप्राधिकरणाचं पाईप फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना कुठून पाणी मिळणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. रत्नागिरीच्या राजापूर पाचल मार्गावरती एसटी आणि टेम्पोची धडक झाली. या अपघातात टेम्पो चालकासह 2 जण गंभीर जखमी झाले तर एसटीतील प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.